तर या शॉक आंदोलनामध्ये मिस प्रिया मॅडमसुद्धा आहेत, त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेऊया। आणि मेन महत्त्वाचं की तुम्ही जे आंदोलन करता, शॉक आंदोलन का करता याचं जरा सविस्तर सांगा। आंदोलन करण्यामागचं कारण अख्ख्या नवी मुंबई महानगरपालिकेला आणि जनतेला माहिती आहे की काही दिवसापूर्वी 2 निष्पाप विद्यार्थ्यांना शॉक लागला होता। शॉक लागण्याचं कारण काय होतं, कारण की त्या ठिकाणचा विद्युत प्रवाहाची कामं झालेली नव्हती आणि ह्या विद्युत जे कामं केलेली होती, विद्युत प्रकरणाची जी कामं केलेली होती त्याचा अधिकारी, संबंधित अधिकारी तुम्ही बघू शकता, हे प्रवीण गाडे आहे, ज्यांनी कुठल्या तरी माणसाच्या जीवाशी खेळायचा अधिकार कोणालाच नसतो। त्यांनी जर वेळेवर कामं केली असती आणि व्यवस्थित कामं केली असती तर आज त्या मुली आयुष्याची झुंज देत बसल्या नसत्या। आणि त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता 142 करोडचा CCTVचा जो घोटाळा केला आहे, दिघा ते बेलापूरपर्यंत CCTV कॅमेरे लावलेत असं त्यांनी निदर्शनास आणून दाखवलेलं आहे। पण त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचे फक्त ते होल्डर आहेत, त्या ठिकाणी CCTV कॅमेरा गायब आहे। त्या ठिकाणी DVR आहे, त्या ठिकाणी DVRचा बॉक्स आहे, पण त्या ठिकाणी DVR नाही आहे। म्हणजे असा भोंगळ कारभार या नवी मुंबई महानगरपालिकेनं मांडलेला आहे। मला सांगा, CCTV कॅमेरा जे आहे ते जनतेच्या सुरक्षिततेसाठीच आहे आणि विद्युत सारखा जो मोठा विषय आहे तो पण जनतेच्या सुरक्षिततेसाठीच आहे। पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जनता ही सुरक्षितच नाही आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर मग आम्ही सांगडं घालायचं कोणाकडे? मग अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना आपण सेवेतून भलेही त्यांचं निलंबन केले, पण त्यांना आम्हाला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आज आम्ही या ठिकाणी करत आहे। कारण की त्यांना बडतर्फ होणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्यामुळे इतर अधिकाऱ्यांनाही तशीच सवय लागू नये। जर त्यांना बडतर्फ केला तर पुढे जाऊन कुठले अधिकारी भ्रष्टाचारपणा करणार नाही, त्यावेळेस तिथे थोडासा आळा बसेल। हां, नोकरीमधून बरखास्त करा। यस, आमचा मुद्दा आहे की त्यांना कायमस्वरूपी नोकरीमधून बडतर्फ हो, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे काही समवित अधिकारी आहेत त्यांनाही त्या सेवेतून त्यांना बडतर्फ हो। 75% घरामध्ये बसून पगार खायला आम्ही ते थांबलेलो नाही आहे। कायमस्वरूपी बडतर्फ म्हणजे बडतर्फ, कुणाच्या तरी जीवाची इथं खेळ झालेला आहे, कुणाच्या तरी आयुष्यास पणाला लागलेला आहे, त्यामुळे त्यांना बडतर्फ हे झालंच पाहिजे। आणि त्याचबरोबर त्यांनी जे CCTV कॅमेऱ्याचे जे घोटाळे केलेले आहेत, अख्ख्या नवी मुंबईचा तर घोटाळा केलेला आहे, त्याचबरोबर मी एक तुर्भे डम्पिंगचा जो करोड रुपयाचा जो भ्रष्टाचार मी जनतेसमोर आणि महानगरपालिकेसमोर उघडकीस आणलेला होता, त्यांनी थर्ड पार्टी ऑडिट करणार असं आम्हाला पत्र दिलं होतं। पण हां, त्याच अनुषंगाने पण अजून पण 1 महिना झाला तरी थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही आहे। अजूनपर्यंत तो कंत्राटदार सेवेमध्ये रुजू आहे, अधिकारी अजूनही काम करतायत का आणि कशासाठी? हा जनतेसोबत चाललेला खेळ आहे, ह्याचे प्रशासनाने, संबंधित प्रशासनाने उत्तरं द्यावी ह्याची। अजून महत्त्वाचा विषय असा आहे, जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर आमच्या मागण्या मान्य नाही झाली तर आम्ही सगळेजण, तुम्ही बघू शकता, आमचे सगळे सहकारी आहेत, आमचे